नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक ही कादंबरी. श्रोते हो, ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि वाचण्याची परवानगी दिली याबद्दल सुरेश वैद्य सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो प्राणांतिक भाग पहिला. न्यू इंडिया टाइम्सचा ताजा अंक माझ्या टेबलावर पसरलेला होता. मी आपला तो चाळत होतो. खरं म्हणजे उगाचच, जस्ट टाईमपास. वास्तविक आजच्या ह्या अंकात काय काय बातम्या येणार आहेत हे मला कालच माहिती होतं. अर्थात मी ऑफिसमधून गेल्यावर टेलिप्रिंटरवरून बाहेरगावून उशिरा आलेल्या 2-4 बातम्या सोडल्या तर माझ्या दृष्टीनं अंकात नवीन असं काही नव्हतं. 2-4 किरकोळ मारामाऱ्या, साने गुरुजी मार्गावर जगनाडे चौकात एका बेस्टच्या बसला टँकरनं दिलेली धडक, लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, माहीमच्या झोपडपट्टीत पोलिसांनी छापा घालून पकडलेली गावठी दारू, झिम्बाब्वेच्या अध्यक्षांचा भारत दौरा, एका चिनी शिष्टमंडळाची भारत भेट, हे आणि असंच एकदम डल, नो सनसनाटी, नो खळबळजनक. कंटाळून मी अंकाची घडी घालत असतानाच ती जाहिरात माझ्या दृष्टीला पडली. जाहिरात तशी काही नवीन नव्हती आणि अगदी तसंच पाहिलं तर त्यात विशेष असंही काही नव्हतं. पण गेल्या 10 दिवसांपासून ही जाहिरात रिपीट होत होती, अगदी न चुकता. पहिल्यांदा ही जाहिरात मी वाचली तेव्हा तिच्याकडे मी चक्क दुर्लक्ष केलं होतं. नंतरही मला त्यात विशेष असं काही वाटलं नव्हतं आणि खरं म्हणजे आजही वाटायला नको होतं. पण का कुणास ठाऊक आज ती जाहिरात वाचताना नकळत माझ्यातली उत्सुकता चाळवली गेली होती, एवढं मात्र खरं. जाहिरातीजवळचा भाग दुमडून मी तो अंक घेऊन उठलो. सरळ चीफ रिपोर्टरच्या केबिनमध्ये घुसलो. आमचा चीफ रिपोर्टर अय्यर तसा एकदम मस्त माणूस. त्याची सगळी हयात मुंबईत या वृत्तपत्र क्षेत्रातच गेली, त्यामुळे मराठी एकदम फ्लुएंटली बोलायचा. मी केबिनमध्ये शिरलो तेव्हा अय्यर फोनवरून कोणाशी तरी बोलत होता. मला नजरेनं समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण करत फोनवरचं संभाषण त्यांनी चालूच ठेवलं. संभाषण संपवून रिसिव्हर क्रेडलवर ठेवत अय्यरने विचारलं, काय रे? मी हातातला दुमडलेला अंक जाहिरात दिसेल अशा प्रकारे अय्यरच्या समोर टेबलावर ठेवला. काय भानगड काय असतंय? एक उडती नजर अंकावर टाकत अय्यरने विचारलं. तसं म्हटलं तर काही विशेष नाही आहे, पण माझी उत्सुकता थोडीशी चाळवली गेली आहे. ही जाहिरात बघ ना. जाहिरातीवर बोट ठेवत मी म्हणालो. अय्यर आमचा बॉस असला तरी आम्हा रिपोर्टर्सशी त्याचे संबंध तसे मित्रत्वाचे होते, म्हणूनच आम्ही त्याला असं आरे कारे करत असू. अय्यरलाही ते आवडायचं. अय्यरनी बाजूला ठेवलेला आपला मोठा जाड फ्रेमचा चष्मा डोळ्यावर चढवला, मग समोरच्या टेबलावर ठेवलेला अंक उचलला. जाहिरात वाचायला सुरुवात केली. 500 रुपयांचं रोख बक्षीस. ह्या 18 पॉईंट टाईपच्या मथळ्याखाली नेहमीच्या टाईपात पुढचा मजकूर होता. 14 ऑगस्टच्या दिवशी दुपारी 2च्या दरम्यान मार्वे रोडवर खारोडीवाडीच्या अलीकडे झालेला मोटार अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्यास 500 रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. लिहा बॉक्स नंबर 239 S, न्यू इंडिया टाइम्स, फोर्ट मुंबई 1. जाहिरात वाचन झाल्यावर अय्यरनी अंक पुन्हा तसाच टेबलावर ठेवला. मग माझ्याकडे बघत अगदी सहज स्वरात विचारलं, आता यात तुला ते विशेष उत्सुकता वाटण्यासारखं काय आहे रे? कोणाला तरी हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदाराची अत्यंत आवश्यकता आहे असं या जाहिरातीवरनं सूचित होतं आहे. गेल्या 10 दिवसांपासून ही जाहिरात रोज छापली जाते आहे. पहिल्यांदा मलाही या जाहिरातीत काही विशेष वाटलं नव्हतं. मग ते आजच तुझं उत्सुकता का चाळवलं गेलं आहे? पहिल्यांदा बक्षिसाची रक्कम 100 रुपये होती. मग ती 250पर्यंत वाढवण्यात आली आणि आजपासून ती 500 रुपये करण्यात आली आहे. बरं, मग
आईला अय्यर, तुला चीफ रिपोर्टर कुठल्या हजामानं केलं रे? मी किंचितसा चिडून म्हणालो. अय्यर हसला. अय्यर एकदम जॉली माणूस, साल्याला काहीही बोललं तरी हसणार. आम्हीही असं काही फक्त अय्यरलाच बोलू शकतो. पण अय्यरची एक सवय आम्हाला माहिती आहे, आपल्याला काही कळत नाही असं दाखवून हा समोरच्याकडनं बरोबर माहिती काढून घेतो. आणि हे माहीत असूनही आम्ही कधी कधी असं चिडून उद्गारतो. अय्यर हसतो, जसा आत्ता हसला. मग मिश्किलपणे म्हणणार, अरे ते ज्या हजामानं तुला स्पेशल क्राईम रिपोर्टर म्हणून नेमलंय का नाही, त्याच हजामानं की. आपण चालं ना ह्याच्यासाठी अय्यरला मानतो. एकदम ब्रिलियंट मॅन. हे त्या बुड्ढ्याने ऐकलं ना तर आपल्या दोघांनाही किक मारून बाहेर काढेल बरं का तो. मी हसून डोळा मारत अय्यरला म्हटलं, टांग रे त्याचं, त्याला काय पेपर बंद करून टाकायचं आहे का काय? बरं तर मग ते तू या जाहिरातीबद्दल काहीतरी बोलत होतास नाही. अय्यरची ही आणखीन एक विशेषता, विषय कधी ड्रॉप होऊ देत नाही तो. अरे आजपासून त्या जाहिरातीतली बक्षिसाची रक्कम 500 रुपये करण्यात आली आहे. पुढं बोल की. अशी बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याची पाळी का यावी? मी अय्यरलाच उलटा प्रश्न विचारला. अरे आत्ता तू स्वतःच म्हणालास का नाही, कुणाला तरी ते अपघात प्रत्यक्ष बघणाऱ्या साक्षीदाराची अत्यंत आवश्यकता असते म्हणून. तेच म्हणतोय मी अय्यर. गेल्या 10 दिवसांपासून जाहिरात सतत छापली जाणं आणि बक्षिसाच्या रकमेत वाढ करणं यावरून हेच सिद्ध होतं आहे की ह्या जाहिरातदाराला अजून हवा तसा साक्षीदार मिळालेला नाही आहे. साहजिकच आहे की ते मार्वे रोडजवळचं सिच्युएशन लक्षात घे की. न्यू कॉलनीजवळचं चौक ओलांडून पुढे गेलं की खारोडीवाडीपर्यंतचा परिसर तसा उजाड असतंय नाही. रस्त्याच्या एका बाजूला ग्रीन बेल्ट म्हणून ते महानगरपालिकेनं जाहीर केलेलं पट्टा असतंय, दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियल इस्टेट असतंय. म्हणजे तिथं जवळपास लोकवस्ती असं फारसं नाहीच की. आणि अपघाताची वेळ बघ की, दुपारी 2चं वेळ दिलं आहे. म्हणजे साहजिक आहे का नाही की अपघात फार लोकांनी बघितलेलं नसणार आहे. ज्या काय 2-4 माणसांनी बघितलं असेल त्यांच्या बघण्यात ही जाहिरात आलेली नसणार, असं बऱ्याचदा होतं आहे का नाही. म्हणून असलं साक्षीदार पुढं आलेलं नाही. अय्यरचं म्हणणं आणि त्याचा तर्क पटण्यासारखा होता. तुला या अपघाताविषयी काही माहिती आहे? ते साधा अपघात होता रे, साधं न्यूज होतं. त्याविषयी काय विशेष माहिती असणार रे? पण ते मला काय वाटतंय, ते आपल्या शांतारामाला त्याच्याबद्दल जास्तीचं माहिती असणार बघ. हे असल्या बातम्या तोच गोळा करतोय नाही. या अपघाताचं न्यूज पण त्यानंच दिलं होतं की. बरं मग शांताराम आहे का बघ. अय्यरनं टेबलावरची बेण दणाणून वाजवली. मोरे आत आला. ते शांताराम आहे का बघ की रे, आणि असलं तर त्याला बोलवलं आहे म्हणून सांग की. मोरे निघून गेला. मी जरा आराम खुर्चीवर रेललो. बुशर्टच्या वरच्या खिशातून विल्सचं पाकिट आणि मॅचबॉक्स बाहेर काढली. एक सिगरेट ओठात धरली. पाकिट अय्यरच्या पुढ्यात टाकलं. अय्यरने सिगरेट पेटवली. धुराची वर्तुळं हवेत सोडत त्याने विचारलं, हे तुला एकाएकी त्या ॲक्सिडेंटमध्ये एवढं कसं काय इंटरेस्ट निर्माण झालं रे? इंटरेस्ट वगैरे काही नाही रे. आजकाल मुंबई एकदम सुस्त आहे. मला काही काम नाही आणि सालं रोज नुसतं कोर्टात जाऊन वकिलाची थोबाडं बघत बसायचं आणि फालतू बातम्या गोळा करायच्या. जाम वैताग आला रे. कॅरोनरलाही काही विशेष नाही आहे. चला लाईफमध्ये काहीतरी सनसनाटी पाहिजे ना. मग तुला काय वाटतंय, या अपघातात तुला काहीतरी सनसनाटी मिळणार म्हणून? नाही तसं काही नाही आहे, पण निदान मेंदूला चालना देण्यासारखं यात नक्कीच काहीतरी आहे. एक साधा मोटार अपघात, तो प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार आणि त्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. असा माणूस कोण आहे की असा साक्षीदार शोधण्यासाठी तो 500 रुपये खर्च करायला तयार आहे, शिवाय रोज जाहिरात. मी बोलत असताना शांताराम आत आला. साल्या विकी, मी तुला तिकडं सगळ्या ऑफिसवर शोधतोय आणि तू इथं काय चीफ रिपोर्टरला गुळ लावत बसलाय? शांताराम माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला. का रे, काही विशेष आहे? मी काहीशा उत्सुकतेनं विचारलं.
शांताराम मला सगळ्या ऑफिसभर शोधत होता, त्या अर्थी त्या क्षणी माझ्या डोक्यातला तो अपघाताचा विषय पूर्णपणे बाजूला पडलेला होता. मी उत्सुकतेनं शांतारामच्या तोंडाकडे बघत होतो. माझ्या आवाजातली आणि चेहऱ्यावरची उत्सुकता शांतारामच्या लक्षात आलेली असावी. हां. गंभीर आवाजात शांताराम उद्गारला. काय रे? शांतारामने टेबलावरचं पडलेलं व्हील्सचं पाकिट उचललं, त्यातली सिगरेट काढली, ओठात सारली, पेटवली आणि मग शांतपणे म्हणाला, अरे मला सिगरेट हवी होती. आयला, म्हणून हा साला मला सगळ्या ऑफिसवर शोधत होतोय? माझा चेहराच पडला. अय्यर ओठ वाकडे करून हळूच हसत होता. शांतारामचंही माझ्या चेहऱ्याकडे लक्ष होतंच. अरे एक सिगरेट घेतली तर तुला एवढा चेहरा पाडायला काय झालं? शांताराम मला आणखीन चिडवण्यासाठी म्हणाला. घबरे, आईला मला वाटलं, असं म्हणत मी गप्प झालो. अबे नाराज क्यों होता है यार? अय्यर साहब अभी अपने को चाय पिलाने वाला है. क्यों अय्यर साहब? सॉरी. अरे मग सालं एवढं बोलवलं कशाला? मला वाटलं चहा गार होतोय म्हणून एवढ्या तातडीनं बोलवलंय. शांताराम, ते 14 ऑगस्टला दुपारी ते 2च्या सुमाराला मार्वे रोडवर झालेलं ते कारचं ॲक्सिडेंट तुला आठवतं आहे काय? अय्यरनी विचारलं. माझ्या डोक्यातून किंचित काळ बाजूला झालेला तो अपघाताचा विषय पुन्हा डोक्यात घोळायला लागला. अरे हां, आठवतोय म्हणजे काय? ती बातमी मीच आणली होती. शांताराम म्हणाला. त्याच ॲक्सिडेंटविषयी विकीला तुला काहीतरी विचारायचं आहे म्हणतंय ते. शांताराम, तो ॲक्सिडेंट तू स्वतः पाहिला होता? विकी, मला वाटतं आजकाल तुझ्या मेंदूवरच्या सुरकुत्या कमी व्हायला लागल्यात. जर तो ॲक्सिडेंट मी स्वतः पाहिला असता तर आज माझ्या खिशात 500 रुपये असते आणि त्या पैशातून मी तुला एक अख्खं व्हील्सचं पाकिट आणि अय्यरला 1 कप स्पेशल चहा पाजला असता. समजलं? हे बघ, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू अपघातस्थळी गेला होतास का? गेलो होतो रे, पण तो काही असा ॲक्सिडेंट नव्हता ना की त्यात कोणीतरी मेलं होतं किंवा गंभीररित्या जखमी झालं होतं. शिवाय ज्या गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांचंही असं काहीसं नुकसान झालं नव्हतं. मी तिथे जाण्यापूर्वी दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर आपापल्या गाड्या घेऊन तिथून गेलेले होते. मग यात विशेष असं काय आहे? हा प्रश्न म्हटलं तर मी शांतारामला विचारला होता, म्हटलं तर स्वतःला विचारला होता. काहीच नाही. हे बघ, ही आपली एक रुटीन बातमी होती आणि रुटीन म्हणूनच 15 ऑगस्टच्या अंकात छापली गेली होती. आतल्या पानावर एका कॉलमच्या फार तर 7-8 ओळीत ही बातमी दिली गेली होती. 15 ऑगस्टच्या धामधुमीत ती किती जणांनी वाचली असेल याची मला शंका आहे. ॲक्सिडेंट कसा झाला? नंतरच्या झालेल्या पोलीस इन्क्वायरीतनं मला कळलं ते असं. नवलभाई पटेल या नावाच्या एका प्रमोटर आणि बिल्डर्सच्या चुकीमुळे तो अपघात झालेला होता. आणि विशेष म्हणजे त्याने आपली चूक सरळपणे कबूलही केली होती. 14 ऑगस्टला साधारण दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नवलभाई पटेल आपली ॲम्बॅसिडर कार स्वतःच चालवत होते. त्यांनी हेही कबूल केलं आहे की त्यावेळी ते अतिशय थकले होते, म्हणून गाडी ड्राईव्ह करताना ते असावे तेवढे कॉन्शियस नव्हते. काहीशा निष्काळजीपणे ते गाडी चालवत होते. गाडीला त्यांनी वेगही भरमसाठ दिला होता. न्यू कॉलनीजवळचा चौक ओलांडून ते खारोडीवाडीच्या दिशेनं जात असताना त्यांच्या पुढेच असलेल्या फियाटनी स्पीड ब्रेकरमुळे अचानक आपला वेग एकदम कमी केला होता. नवलभाईंना आपल्या गाडीचा स्पीड कंट्रोल करता आला नाही. तसा त्यांनी बराच प्रयत्न केला होता, पण एवढं करूनही त्यांची गाडी फियाटच्या मागच्या बंपरला जाऊन धडकली होती. परिणामी फियाटचा मागचा भाग आणि ॲम्बॅसिडरचा पुढचा बंपर आणि त्याच्याजवळचा भाग याचं थोडंफार नुकसान झालेलं होतं. नवलभाई पटेलांनी या अपघाताला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत असं कबूल केलं? मी किंचितशा आश्चर्यानं विचारलं. कारण अशा वेळी माणूस आपली चूक एवढ्या सहजासहजी कबूल करत नाही. काही प्रमाणात का होईना तो दुसऱ्या पार्टीला दोषी धरतो. माझ्या मनात नेमके काय विचार चाललेत हे शांतारामनं नेमकं ओळखलेलं असावं.
मला वाटलेल्या आश्चर्याचा त्यांनी लगेच खुलासा केला. अरे, पहिल्यांदा नवलभाई आपली चूक मान्य करायला तयारच नव्हते. त्यांचं म्हणणं पुढच्या गाडीच्या चुकीमुळे अपघात झाला. म्हणजे फियाटवालाही स्पीडमध्ये होता आणि अचानक त्यांनी ब्रेक मारून गाडी एकदम स्लो केली, जवळजवळ थांबल्यासारखी. पण मग पोलिसांच्या प्रश्नांना कंटाळून शेवटी त्यांनी मान्य केलं की आपल्याच चुकीमुळे. बरं मला सांग, ती फियाट कोण चालवत होतं? हरबिंदर सिंग नावाचा एक तरुण. अपघात झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे ॲड्रेस लिहून घेतले होते आणि जास्त हुज्जत न घालता निघून गेले होते, कारण दोन्ही गाड्यांचा विमा उतरवलेला होता. त्यामुळे तशी दोघांच्या खिशाला चाट बसणार नव्हती. गाड्यांच्या दुरुस्तीला जो काही खर्च येणार होता तो विमा कंपनीलाच करावा लागणार होता आणि तो तसा अगदी मामूली खर्च होता. पण त्याच रात्री हरबिंदर सिंगनं अशी तक्रार केली की त्या ॲक्सिडेंटमुळे त्याच्या मानेला जबरदस्त झटका बसलाय. त्यामुळे त्याला मान वळवता येत नाही आहे. अधूनमधून त्याला चक्कर आल्यासारखं होतंय, डोळ्यासमोर अंधार पसरतोय आणि त्याच्या मानेजवळच्या मणक्यातून जोरात कळा येत आहेत. इतर सगळी इंटिरियर इंज्युरीची लक्षणं आहेत. प्रत्यक्ष मार किंवा जखम कुठे दिसत नाही, पण असं करेक्ट आहे. हरबिंदर सिंगला त्याच रात्री जाणवलं की आपल्या मानेला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांनी आपल्या डॉक्टरला कन्सल्ट केलं आणि मग रितसर पोलिसांच्याकडे तक्रार नोंदवली. नवलभाईचा पत्ता त्याच्याकडे होताच. पोलिसांनी नवलभाईंशी संपर्क साधून त्यांच्याकडे चौकशी केली. मी तुला आत्ताच सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा नवलभाई आपली चूक कबूल करायला तयारच नव्हते, पण नंतर त्यांनी ती कबूल केली आणि त्याचवेळी सांगितलं की आपली कार आणि आपल्या हातून असा काही अपघात घडला तर त्यापासून होणारं नुकसान ह्या सगळ्याचा आपण विमा उतरवला आहे. त्यामुळे हरविंदर सिंग मागत असलेली नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी विमा कंपनीवर आहे. हरविंदर सिंगचं म्हणणं असं की आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मग ती विमा कंपनीनं द्यावी नाही तर नवलभाईनी द्यावी. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. बरं मग मला ह्या केसमध्ये आता खरोखर इंटरेस्ट वाटायला लागला होता. अर्थात आत्ता शांतारामनं सांगितलं त्याप्रमाणे पाहिलं तर केस अगदी सरळ आणि साधी होती, पण मग ती जाहिरात का? दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या समक्ष नवलभाई पटेलांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अपघाताची संपूर्ण माहिती दिली. अपघात आपल्या चुकीमुळे झाल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी सुद्धा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. विमा कंपनीच्या डॉक्टरने हरबिंदर सिंगचं पूर्ण चेकअप केलं आणि कबूल केलं की हरबिंदर सिंग म्हणतो तसा त्याला भास होत असावा. हां, अरे ह्या असल्या केसमध्ये डॉक्टर फक्त काय काय होऊ शकतं ते सांगू शकतात. ते किती प्रमाणात हे मात्र ते छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. कारण एका क्षणी माणूस एकदम ठणठणीत आणि नॉर्मल वाटत असतो तर दुसऱ्या क्षणी तो एकाएकी वेदनेनं तडफडायला लागतो. कधीकधी तर मणक्याची स्थिती इतकी विचित्र होते की माणसाला एका क्षणासाठी नीट ताठ बसताच येत नाही. महिनोन-महिने त्याला बिछाण्यावर पडून राहायला लागतं. अर्थात ही फार पुढची स्टेप झाली रे. विमा कंपनीच्या डॉक्टरने हरबिंदर सिंगच्या मणक्याची तपासणी केली होती. अर्थात त्यांनी त्याच्या मणक्याचा एक्सरे पण घेतला. एक्सरेमध्ये अगदी अस्पष्टसं असं दिसत होतं की हरविंदर सिंगच्या मणक्याच्या मानेजवळचा एक जॉईंट अगदी किंचित सरकलेला होता. म्हणून डॉक्टरला छाती ठोकपणे सांगता येत नव्हतं आणि त्यांनी असावा हा शब्द वापरला. म्हणजे हरबिंदर सिंग खोटं बोलतोय असं डॉक्टर म्हणू शकत नाहीत, असंच ना? अगदी बरोबर आहे. मी या बाबतीत स्वतः डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं जॉईंट इतका सूक्ष्मपणे सरकला आहे की त्यावरून निश्चित निदान करणं अतिशय अवघड आहे. ही केस म्हणजे डोकेदुखी किंवा पोटदुखीसारखी आहे. म्हणजे समजा मी म्हटलं की माझं डोकं दुखतं आहे तर माझ्या डोक्याचा एक्सरे काढूनसुद्धा तुम्हाला त्याचं निदान नाही करता येणार. म्हणजे काय, तर माझ्या शब्दावर डॉक्टरांना विश्वास ठेवायला हवा. कारण खरोखर माझं डोकं दुखतं आहे का आणि दुखत असेल तर ते किती प्रमाणात हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडे कसलं साधनच नाही ना. म्हणजे मग माझे शब्द हेच प्रमाण.
मग भले मी खोटं बोलत असो किंवा मला होणाऱ्या वेदनांचं प्रमाण मी वाढवून सांगत असो, डॉक्टरला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. हां, फक्त त्यासाठी खोटं बोलणारा माणूस ॲक्टिंग करण्यात पटाईत असला पाहिजे. हा हरविंदर सिंग किती नुकसान भरपाई मागतोय? 50,000 रुपये. 50,000? अर्थात विमा कंपनी एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देऊ इच्छित नाहीच आहे. मी असं ऐकलंय की विमा कंपनी हे सिद्ध करायचा प्रयत्न करते की हरविंदर सिंग खोटं बोलतोय. तो सांगतोय तेवढी काही त्या अपघातात त्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची नाहीच आहे. हा हरविंदर सिंग खोटं बोलतोय असं विमा कंपनीला सिद्ध करता येईल? कोणच ठाऊक. मी या ॲक्सिडेंटची बातमी पेपरमध्ये वाचली होती, पण नंतरचं हे सगळं रामायण काही मला वाचायला मिळालं नव्हतं. अरे त्याच्या मागचं कारण असं असतंय बघ. इतका वेळ शांतपणे आमचं संभाषण ऐकणारा अय्यर म्हणाला, हे बाकीचं रामायण छापलंच गेलं नाही ना. का नाही छापलं? कारण यात ये नंतरच्या रामायण जे आहे का नाही, त्याच्यात मला काही विशेष न्यूज व्हॅल्यू दिसलं नाही बघ. काय ते हरविंदर सिंग आणि ते नवलभाई पटेल दोघं तशी सामान्य माणसं. कोण ओळखतं रे त्यांना या मुंबईत? मौगा त्यांची पब्लिसिटी कशासाठी करायचं असं विचार केला आहे बघ मी. हां, आता त्याच्या जागी एखादं प्रसिद्ध व्यक्ती असतं तर गोष्ट वेगळं होतं. अय्यरचा दृष्टिकोन तसा बरोबर होता. सरळ साधी नुकसान भरपाईची केस, पब्लिकला हवी असणारी न्यूज व्हॅल्यू, त्यात काय असणार? मी शांतारामकडे बघत म्हणालो, शांताराम तू त्या नवलभाई पटेलला की हरविंदर सिंगला भेटला होता का रे? मी नवलभाई पटेलला भेटलो होतो, पण हरविंदर सिंग काय मला भेटू शकला नाही. का बरं? अरे 14 तारखेला संध्याकाळी पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर 15 तारखेपासून तो झालाय गायब. म्हणजे त्याचा पत्ता तुला मिळाला असेल ना नवलभाई पटेलकडनं? अरे हो, पण त्या पत्त्यावर तो भेटला नाही. कुठे राहतो तो? ताडदेवला. इंद्रप्रस्थ नावाची 10 मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमधला 5व्या मजल्यावरचा 15 नंबरचा फ्लॅट त्याचा आहे. पण 15 तारखेपासून तो तिथे नाही आहे. अच्छा, म्हणजे फ्लॅट बंदच आहे? नाही रे, त्या फ्लॅटमध्ये नीता नावाची तरुणी राहते. तिला भेटला का तो? हो रे बाबा, मी तिला हरविंदरविषयी विचारलं. तिच्या म्हणण्यानुसार हरविंदर सिंग सध्या दिल्लीला गेला आहे. तिथे त्याचा एक डॉक्टर मित्र आहे आणि त्याच्याकडून तो आपल्या दुखण्यावर उपचार करून घेणार आहे. या नीताचं हरविंदर सिंगशी काय नातं आहे? तेही मी तिला विचारलं. मग तिने मोठ्या रोमॅन्टिक पद्धतीने त्याचं उत्तर दिलं. म्हणजे हिंदी चित्रपटातल्या एखाद्या गाण्याबिण्यामधनं का? नाही रे बाबा, मी हा प्रश्न विचारल्यावर ती हसली, मग उठली. तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि मला बाहेर जायचा रस्ता दाखवला. अच्छा अच्छा, म्हणजे एकंदरीत तिने तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. तिने टाळलं असेल रे, पण मी शोधून काढलं. मी प्रश्नार्थक मुद्रेनं शांतारामकडे बघितलं. मी आजूबाजूला थोडीफार चौकशी केली तेव्हा मला कळलं की नीता ही त्या हरविंदर सिंगची गर्लफ्रेंड आहे. बऱ्याच दिवसापासून दोघं एकत्रच राहत आहेत. म्हणजे साहित्यिक भाषेत बोलायचं झालं तर त्या दोघांच्यात काहीतरी गोड अनामिक असं नातं आहे. आणखीन काय कळलं बाबा तुला? ते राहत असलेला फ्लॅट भाड्याचा आहे. त्या फ्लॅटचं भाडं दरमहा फक्त 1250 रुपये आहे. फ्लॅटमध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. ती फियाट कार जिचा ॲक्सिडेंट झाला ती हरविंदर सिंगच्या मालकीची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार बाळगणारा, दरमहा 1250 रुपये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा हरविंदर सिंग, त्याच्या उत्पन्नाचं साधन काय आहे हे कोणाला माहिती नाही आहे. आणखीन काय विशेष? आणखीन एक म्हणजे काहीसा गुंडा टाईप दिसणारा एक माणूस नीताच्या फ्लॅटमध्ये नेहमी येताना जाताना दिसतो. त्याचं नाव आयुब असावं. नीतानी त्याला ह्याच नावानं हाका मारताना मी ऐकलं आहे. पण हा माणूस हरविंदर सिंगचा मित्र आहे का नीताचा मित्र आहे का या दोघांचा मित्र आहे ह्याची काही कल्पना नाही. तू हरविंदर सिंगची ही गोळा केलेली माहिती, विशेषतः त्याचं उत्पन्नाचं साधन काय आहे याची पोलिसांनी काही चौकशी केली आहे का? पोलीस कशाला अशी चौकशी करतील? पोलिसांच्या दृष्टीनं हरविंदर सिंग हा काही गुन्हेगार किंवा आरोपी नाही. साधी अपघाताची केस आहे ही. त्यातून अपघातात कोणी मेलं असतं, नाही तर गंभीररित्या जखमी झालं असतं तर पोलिसांनी यात विशेष लक्ष घातलं असतं.
त्यांच्या दृष्टीनं सध्या तरी हा हरविंदर सिंग, नवलभाई पटेल आणि विमा कंपनी यांच्यातला आपापसातला मामला आहे. पोलिसांचा याच्याशी कुठे संबंध येत नाही. अपघात झाला आहे आणि तो नवलभाईच्या चुकीमुळे झाला आहे, इतकंच पोलिसांनी गृहीत धरलं आहे. शांतारामचं म्हणणं बरोबर होतं. पोलीस फक्त फॅक्ट बघणार, ते उगाच कशाला फाटे फोडत बसतील. हरविंदर सिंगच्या पर्सनल लाईफशी या अपघाताचा तसा काही संबंधच नव्हता. मग हरविंदर सिंगच्या चौकशीत ते कशाला वेळ घालवतील. शांतारामनी केवळ उत्सुकतेपोटी ही सगळी माहिती गोळा केली होती. अर्थात ती त्याची ड्युटीच होती म्हणा. शांताराम, या जाहिरातीविषयी तुला काय वाटतंय? ॲक्सिडेंट प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार हवाय कोणाला? म्हणजे त्याच्यासाठी हे 500 रुपयाचं बक्षीस कोणी लावलेलं असावं? अरे उघड आहे, विमा कंपनीने. शांतारामच्या जागी दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच उत्तर दिलं असतं, पण मला ते पटत नव्हतं. नाही, हे बघ, माझ्या मते ही जाहिरात विमा कंपनीने दिलेली नाही आहे. जाहिरात बॉक्स नंबरवर छापली आहे. जर विमा कंपनीने ही जाहिरात दिली असती तर खाली बॉक्स नंबरच्या ऐवजी विमा कंपनीचं नाव आणि पत्ता दिला असता ना. अरे पण मला सांग, अशा साक्षीदाराचा शोध विमा कंपनीच घेत असणार ना. विमा कंपनीच्या डॉक्टरांनीच हरविंदर सिंगच्या म्हणण्याला पुष्टी दिल्यानंतर विमा कंपनी आता हे सिद्ध करायचा प्रयत्न करणार की अपघात हरविंदर सिंगच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे, त्यांनीच अचानक गाडी थांबवल्यामुळे ॲक्सिडेंट झाला आहे. तसं जर विमा कंपनीला सिद्ध करता आलं तर त्यांना हरविंदरला एकही पैसा द्यायला लागणार नाही. आणि त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष ॲक्सिडेंट पाहणारा साक्षीदार हवा असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे माझं त्या बाबतीत मुळीच दुमत नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ही जाहिरात जर विमा कंपनीने दिली असेल तर तिने जाहिरातीत स्वतःचा पत्ता का नाही दिला? अरे काहीतरी उद्देश असेल त्यांचा. अरे ऐका की रे, अय्यर पुन्हा एकदा मध्येच बोलला. का तुम्ही लोक एकमेकाचं डोकं खात बसला म्हणतो मी. ज्या कोणी हे जाहिरात दिलं त्याचा पत्ता आपल्याला इझिली शोधून काढता येतं आहे की. जाहिरात आपल्याच पेपरात आलं आहे की. जाहिरात सेक्शनला कोणीतरी जा, चौकशी करा, ह्या बॉक्स नंबरला जाहिरात दिलं आहे कोणी. खरंच की, हे साला माझ्या डोक्यातच नाही आलं. अय्यर, मगाचे माझे शब्द मी मागे घेतो. यू आर ग्रेट. तुला चीफ रिपोर्टर करणारा तो हजाम तुझ्याहीपेक्षा ग्रेट आहे. अय्यर मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, विकी साला तू पुन्हा त्या बुड्ड्याला हजाम म्हणाला? अरे बाबा, आत्ता चांगल्या अर्थाने म्हणालो की रे. प्रत्येक शब्दाला 2 अर्थ असतात रे. परिस्थितीनुरूप ते बदलतात इतकंच. अय्यरने हसून मान डोलवली. मला दोन्ही हात जोडले. मीही हसलो. शांतारामला म्हणालो, बघ रे साला कोण आहे तो. शांताराम उठला, चौकशी करायला निघून गेला. मी पुन्हा एक सिगरेट काढली, शिलगावली, धूर काढत बसलो. 10-1 मिनिटांनी शांताराम परत आला. ओम फस्स. खुर्चीवर बसत म्हणाला, का रे, काय झालं? अरे ही जाहिरात आपल्या जाहिरातीच्या बिलाच्या चेकबरोबर पोस्टानं आली होती. जाहिरातदाराचं नाव तेवढं कळलं, पन्नालाल. त्यांनी या जाहिरातीच्या सोबत एक चिठ्ठी लिहून पाठवली आहे की जर ह्या जाहिरातीचं उत्तर बॉक्स नंबरच्या पत्त्यावर आलं तर ते तसंच GPOच्या पत्त्यावर पोस्ट करण्यात यावं. म्हणजे पुन्हा पोस्ट बॉक्स नंबर? हो. याचा अर्थ हा आहे शांताराम की हा जो कोणी जाहिरातदार आहे ना त्याला एक्सपोज व्हायचं नाही आहे. हो. क्षणभर आम्ही सगळे गप्पच राहिलो. मग मीच म्हणालो, चला निदान यावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली ना की ही जाहिरात विमा कंपनीनं दिलेली नाही आहे. ते तर उघड झालं आता. ते आपल्या जाहिरातीचं उत्तर केअर ऑफ GPO कशाला मागवतील? मी अय्यरला उद्देशून म्हणालो, अय्यर, आजकाल मला काही विशेष काम नाही आहे. कोर्ट आणि कॉरोनवर दुसरं कोणीतरी सांभाळेल. जर 4-5 दिवस मी या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये लक्ष घातलं तर तुझी काही हरकत आहे का? काही निष्पन्न होणार आहे काय त्यातून? काहीतरी निष्पन्न होईल नक्की. एकूण परिस्थिती बघता आपल्या हाताला निश्चित काहीतरी लागेल असं मला वाटतं आहे. आणि माझा अंदाज आहे की सुरुवात तू नीतापासून करणार. अर्थात सुरुवात करायला मला तीच योग्य वाटते. बघा बाबा, आधीच त्या पोरीवर मारणारे 2 जणं दिसत आहेत. असं होऊ नये की तुला मध्ये आलेलं बघून कोणी तुलाच मधल्यामध्ये उडवायचं. अरे असं काही होणार नाही. तिच्यावर मारणारे 2 आहेत, तसाच तिसराही असू शकतो. मग काय अय्यर, काय म्हणतो? काय झालं, किती झालं तरी शेवटी तो बॉस होता ना, त्याची परवानगी घ्यायला पाहिजे. ठीक आहे रे, अय्यर काहीसा मनाविरुद्ध म्हणाला. पण मला आता अय्यरच्या नाराजीची पर्वा नव्हती. याहीपूर्वी बऱ्याच वेळेला असं घडलं होतं.
एखाद्या कामगिरीवर जाताना अय्यर पहिल्यांदा नाराजीनं परवानगी द्यायचा आणि मग मी काहीतरी सनसनाटी न्यूज आणली की 10 वेळा माझ्या पाठीवर थाप मारून माझी पाठ होळहोळी करून टाकायचा. आणखीन एक, जाहिरात सेक्शनला तू अशी काही चावी मारून ठेव की जर ह्या 500 रुपयाच्या बक्षिसाच्या जाहिरातीचं उत्तर आलं तर त्याची सूचना तुलाच मिळायला हवी आधी. ते मिळतंय रे, पण आपण ते आलेलं पत्र उघडून तर नाही बघू शकत ना. अरे बाबा, तुला पत्र फोडायला कोण सांगताय अय्यर? कदाचित उत्तर पोस्टकार्डवरही यायची शक्यता आहे. अहो, पण ते पोस्टकार्डसुद्धा वाचायचा नैतिक अधिकार नसतंय आपल्याला. आईला, या अय्यरच्या मनात नसलं ना की त्याला हे असले नैतिक अधिकार वगैरे शब्द आठवायला लागतात. नाही तेव्हा हे शब्द तो टांगून ठेवतो. हे बघ, तू तुझी ते नैतिक जबाबदारी वगैरे ना खिशात ठेव. वेळ आल्यावर त्याचा वापर कर. तूर्त मी सांगतोय ते कर. जर असं काही उत्तर आलं तर मला फक्त तसं सूचित कर. पत्र दाखवू नको. मग तर झालं. ठीक आहे की. मी उठलो तेवढ्या शांतारामला काहीतरी आठवलं. अरे, तुला सांगायचं राहिलं बरं का, ही जाहिरात फक्त आपल्याच पेपरात येते असं नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या 4ही भाषेतल्या प्रमुख वर्तमानपत्रातनं ती आपल्यासारखीच रिपीट होतीये. ही जाहिरात प्रत्येक भाषिकाच्या नजरेखालनं जायला पाहिजे अशी त्या पन्नालालची इच्छा दिसतीये. ज्यांनी तो ॲक्सिडेंट पाहिला तो कुठला भाषिक आहे याची कल्पना नाही. त्यामुळे पन्नालालनी असं डोकं चालवलेलं असावं. आणि ज्या अर्थी ती जाहिरात अजूनही आपल्या पेपरात छापली जाते त्या अर्थी त्याला अजून तसा साक्षीदार सापडलेला नाही हे सिद्ध होतं आहे. अय्यरचा निरोप घेऊन मी आणि शांताराम केबिनच्या बाहेर आलो. 2 पावलं चालल्यावर शांतारामला आणखीन काहीतरी आठवलं. तू आता त्या पोरीच्या मागे लागणार आहेस म्हणून तुला मी तिच्याविषयी आणखीन थोडी माहिती देतो. तुला भुलेश्वरचं A to Z डिपार्टमेंटल स्टोअर्स माहिती आहे ना? हो. मग ही पोरगी अधूनमधून तिथे खरेदीला जाते. जाताना ती त्याच फियाटचा वापर करते. फियाटचा नंबर लक्षात ठेव, MHB 4541. आईला शांत्या, तू तिची बरीच माहिती गोळा केली रे. 3रा नंबर तुझा नाही ना? अरे नाही यार, अपने इतने भाग्य कहाँ, हे मला योगायोगानं समजलं. लागोपाठ 2 दिवस मी तिला A to Z डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करताना बघितलं. म्हणून माझा अंदाज आहे की ती तिथे खरेदीला जात असणार. बरं, मग वेळ काय तिची साधारण? मी तिला 2 वेळा बघितलं ना तेव्हा 5-5:30 वाजले होते. अर्थात आज उद्या योगायोग असेल. तिची मार्केटला जायची नक्की वेळ हीच असेल असं काही मी निश्चित सांगू शकत नाही. मग तिचं साधारण वर्णन? आत्ता सांगितलं ना, MHB 4541. अरे, हे काय तिचं वर्णन आहे का? अर्थात. साले तू स्पेशल क्राईम रिपोर्टर आहे ना. MHB 4541 चालवणारी पोरगी नीताशिवाय दुसरी कोण असणार एवढंही समजत नाही का रे? मलाही हसायला आलं. पण मग शांताराम न राहून म्हणाला, हे बघ, खरं सांगायचं ना तर तिचं वर्णन करणं खरंच कठीण आहे. एखाद्या कुरूप पोरीचं वर्णन करणं सोपं असतं. आपण फाटकन सांगून टाकतो ती काळी आहे, तिच्या कानावर म्हशीनी पाय दिलं आहे, डोळ्यातल्या बुबुळांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आहे, दातांना जागा अपुरी पडल्यामुळे त्यांनी आपलं विस्तार क्षेत्र वाढवलं आहे. पण सुंदर पोरीचं वर्णन अशा नेमक्या शब्दात कसं करता येणार? अच्छा, म्हणजे याचा अर्थ ती कमालीची देखणी आहे असंच ना? अरे क्या बात आहे उसकी. अरे, आपल्या हेमा श्रीदेवी झक मारतील. अच्छा, म्हणून बेटे तू तिची एवढी माहिती गोळा केली का? तरी मगापासून मी विचार करतोय की हा साला एवढ्या इमानदारीत काम करायला कसं लागला. बघ, हा तुझा आरोप आपल्याला एकदम मान्य आहे बरं का, शांताराम नाटकीपणे म्हणाला. एनिवे, तू म्हणतोस त्याप्रमाणे खरोखर ती एवढी देखणी असेल तर माझं काम आणखीन सोपं होणार आहे. काय स्वतःला काय राजेश खन्ना समजतो का बच्चन समजतो? जणू काही तू तिच्या पुढ्यात उभा राहिला का लगेच तुझ्या गळ्यात पडेल ती. अब मैं तुम्हारे बिना नहीं रह सकती, मुझे अपने साथ ले लो. शांत्या, एक विसरतोयस तू. कुरूप पोरींपेक्षा सुंदर पोरींना गुंडाळणं जास्त सोपं असतं. पैलवानाचा मेंदू त्याच्या गुडघ्यात असतो म्हणतात ना, तसा सुंदर पोरींचा मेंदू त्यांच्या पायाच्या अंगठ्यात असतो. समजे? परमेश्वरा, आमच्या या विकीला क्षमा कर. आपण काय बोलतोय हे त्याला उमगत नाही आहे. शांतारामने आकाशाकडे बघत गंभीरपणे म्हटलं आणि मग उजवा हात दोन्ही खांद्यांना लावून कपाळाला टेकवत ख्रिश्चन लोकांसारखा नमस्कार केला. मी शांतारामच्या पाठीवर थाप मारत खदखदून हसायला लागलो. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.